निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. मला अनुभव सांगायचा होता ताई. अरे वा, सांगा ना ताई. कुठून बोलताय? मी गणपती राजूर आहे ना, हा 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 हा. तर तिथून 12 किलोमीटर आहे माझं गाव. गावाचं नाव नाही सांगत मी. माझं बरं नाव बरं नाही बरं. हा, मग काय अनुभव आला मला ताई? खूप छान वाटतंय ताई तुम्हाला बोलून. खूप दिवसाचा कॉल करायचा प्रयत्न करते मी. दुसऱ्या नंबरवरून केला होता माझ्या, पण मग त्याच्यात आता बॅलन्स नाही, तर मग मी माझ्या मिस्टरांच्या अच्छा मोबाईलवरून केला. अच्छा अच्छा. काय अनुभव आला ताई? ताई, माझ्या लग्नाच्या अगोदरचा अनुभव आलेले आता, पण मग मी अगोदरचा सांगते, मग हा नंतर सांगेन. हो, चालेल चालेल, सांग. तर मग माझ्या लग्न माझं समजा 2 वर्षापासून बघत होते, तर जमतच नव्हतं. अच्छा अच्छा. हा हा. आणि मग मी म्हणजे खूप स्थळ यायचे, खूप म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघायला यायचे, पण जमायचंच नाही, कोणाला आवडायचं नाही किंवा काही हा हा. समजा असं गुण असायचं. जमत नाही, काही ना काही आणि मग प्रॉब्लेम असतात. हॅलो. हा, काही ना काही प्रॉब्लेम असतात म्हटलं. हा हा, प्रॉब्लेम येत होते. मग असंच मग मी माझ्या मामाकडे शिकायला होते, तर मग काय झालं की त्यांचं म्हणणं की समजा आम्ही 4घी बहिणी होतो, तर सगळ्या शेतातच दिलेल्या होत्या शेतकाम करण्यासाठी समजा. हा, मग शेतकऱ्याला. माझ्या मामाचं म्हणणं की हिला का होत नाही, आपण समजा जॉबवाला बघू. हा हा हा. की माझ्याकडे शिकली तर समजा नोकरी पाहिजे काही ना काही, हा हा, असं बरोबर. वाटत होतं. मग त्यांना वाटायचं की चांगलं बघा, माझ्या वडिलांना वाटायचं की शेती थोडी यायची ना, नोकरीवाले बघायला जायचं तर. हो हो हो. हा, जॉबचं बघायचं म्हटल्यावर मग ना शेती थोडी. मग बरोबर. माझ्या वडिलांचं मन नाराज व्हायचं, मग त्यांचं पटायचं नाही. त्यांचं म्हणणं की मी बघायला गेलो की तुम्हाला पटत नाही, तुमचं बघितलं मला पटत नाही, असं व्हायचं. हा. आणि मग असंच मग असे मी मामाकडे गेले, एक स्थळ बघितलं तिथं. हम्म. मग ते नाकारलं गेलं. आणि मग नंतर काय झालं, मग मामा म्हणे की माझ्या मामी करत होत्या सेवा हा 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 स्वामींची. हा मग मी काही सेवेत नव्हते, हा हा पण मग आम्ही तसं मला मठात नेलं आणि तिथून सेवा घेतली. मग मला हा हा. मग त्यांनी एक गुरुचरित्राचं पारायण दिलं अच्छा. आणि 5 मंगळवार करत सांगितले सप्तशतीचे. हम्म. मग मी केलं पारायण. म्हणजे नशीब असं की मला गुरुदत्तच्या जयंतीच्या टायमातच पारायण करायला भेटलं. अरे वा. हो. आवाज नाही येते ताई? येतोय येतोय, चांगला येतोय. आणि मग मी ते केलं आणि 5 मंगळवार पण केले. तर मंगळवार व्हायच्या अगोदरच मला स्थळ आलं ताई आणि जमलं माझं. अरे वा. हॅलो. मग झालं लग्न? लग्न झालं का? हॅलो. हा, बोला बोला. आवाज येतोय का? हो ताई, चांगला. हो का. हा आणि मग जमलं तसं. म्हणजे माझं खूप छान झालं की मला म्हणजे शेतीच भेटलीये. माझ्या नशिबात समजा ते असेल ते मला भेटलंय हा हा, बरोबर. असं. मग म्हणजे माझे मिस्टर करतात, एकटेच मला नणंद नाहीये आणि त्यांना भाऊ पण नाहीये. अरे बापरे, ते काय करतात एकटेच? एकटीच आहे आणि शेती करतात, 10 एकर शेती मला. अरे वा. हो, खूप छान झालंय ताई. म्हणजे मला म्हणजे मंगळवार पूर्ण व्हायच्या अगोदरच 3ऱ्या मंगळवार झाला हा हा. आणि नशीब माझं समजा चतुर्थीच्या दिवशीच मला बघायला आले ते आणि त्यांनी होकार कळवला ताबडतोब. अरे वा 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 वा. म्हणजे मला टाइमच नाही लागला आणि मी सेवेत नव्हते ताई. आणि आता ना मी तुमचे व्हिडिओ बघते ना, अनुभव बघते ना, तर आता माझ्या लक्षात येतंय कुठेतरी समजा प्रारब्ध येत होतं. बरोबर. आणि छोटे होते ना तेव्हापासून समजा मी 5-6-7 वर्षाची असेल समजा. मी मामाकडेच होती छोट्यापणी. माझा भाऊ छोटा होता ना, हा हा तर मग हा. मामानेच माझा सांभाळ केलेला होता. अरे बापरे. मी हा. मामाकडेच राहिलेली होती पूर्ण 12वी पर्यंत. बापरे. आणि मग हो, आणि मग नंतर मग तिथं ना काय व्हायचं, मारुतीचं मंदिर होतं. हा हा. तर तिथं ना स्वामी समर्थाची सेवा चालायची दररोज. अरे वा. हो. आणि मग त्यावेळेस मला काय म्हणजे 8-9 वर्षाच्या टायमात असं एवढं विषय म्हणजे देते ना माणूस लक्ष. बरोबर आहे. पण हो. मग मी ना नित्य जायची तिथे त्या अरे टायमात.
अरे हो. वा. आणि मग जायचे ना तर मग मला काय झालं, आता माझ्या स्वप्नात म्हणजे मी सेवा बंद केली, म्हणजे लग्नाच्या टायमात मी तेव्हा केली समजा. हा आणि मग आता लग्न झाल्याच्या नंतर माझी मुलगी खूप त्रास द्यायची, छोटी आहे, 2 वर्षाची पण नाही झाली आणखी. हा हा. तर मग मी तिच्यासाठी पण 11 गुरुवार केले समजा. तर मला बापरे. बऱ्यापैकी फरक पडला, म्हणजे खूप रडायची. तर मला व्हिडिओ नव्हता का, एक शेअर केलता एका ताईनं कोकणातल्या, ती बाळ रडतं माझं म्हणून खूप परेशान करतं. हा 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 हा. त्या ताईचा अनुभव ऐकला, म्हणजे माझी मुलगी पण तशीच करायची, खूप रडायची ताई, सारी रात रडायची, दिवसभर रडायची. अरे मी बापरे. पण रडायचे, खूपच त्रास द्यायची ताई ती. आई ग. मग माझं म्हणजे असं मला ते स्वामी सेवेच थोडस ते झालं, म्हणजे असं मला ते अनुभव आलता ना, तर मग माझा विश्वास समजा त्याच्यावर बसला होता. बरोबर. आणि हा मग कुठंतरी मग मी काय केलं, माझ्याकडे स्वामीचे सरामृत्य होतं ना, हा हा. तर मी 11 गुरुवार केले ताई तिचे. अरे वा. हो. आणि मग 11 गुरुवार केल्याच्या नंतर मला ना, म्हणजे बऱ्यापैकी रडण्याला फरक पडला. ती म्हणजे झोपायची नाही ना, हा तर हा हा. झोपायचं थोडं राहिलं होतं तिचं, आता पडला पूर्णपणे फरक. अरे वा. आणि हो. आणि मग तेव्हा तिला थोडा फरक पडला होता, म्हणजे रडायची नाही ती, इतकी परेशान नाही करायची. आणखी तशी करते ती, पण मग थोडं म्हणजे असं फरक पडला. नॉर्मली, नॉर्मली आता करतात ना लेकरं. हो तेवढं तर करणार ना. तेवढंच करणारच आहे ना. आणि बरोबर. मग मी ते केलं. आणि असं खूप अनुभव आहे माझे, म्हणजे आता मी दुसरे हा काही. चालेल चालेल, हो नंतर शेअर करा हो हवं तर. हा हो ताई. मी आज मी शेअर परत कर. कॉल करा. खूप मोठे अनुभव आलेले आहेत ताई. चालेल. आता मिस्टर पारायण करायचे, सगळी नाही. हॅलो, तुमचा आवाज पारायण चालू आहे ब्रेक ना. होतोय ताई, तुमचा आवाज ब्रेक होतोय. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.